हॅलो फ्रेंड्स, मी आहे मयुरी आणि स्वागत आहे तुमचं मयुरी आरजे किचनमध्ये. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर आज मी तुमच्यासाठी जी रेसिपी घेऊन आली आहे ती खूपच स्पेशल रेसिपी आहे. जी सगळ्यांनाच खूपच आवडते आणि कोणी तुम्हाला असं मिळणार नाही की ज्याला ही रेसिपी आवडत नसणार. वडापाव म्हटलं की मुंबईची शान आहे वडापाव. आणि असं नाही की मुंबईतच, सगळ्याच ठिकाणी वडापाव खाल्ला जातो आणि खूपच आवडीने लोक खातात वडापाव. बाहेर तर आपण खातोच, पण घरी वडापाव बनवून खाण्यात वेगळीच मजा आहे. चला तर मग वळूया आजच्या रेसिपीकडे. सर्वात प्रथम आपल्याला बटाटे उकडून घ्यायचे आहेत. तुम्ही बटाट्यांची क्वांटिटी तुम्हाला हवी तशी कमी जास्त करू शकता. छान नरम बटाटे शिजवून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये मी ठेचा रेडी करून ठेवला होता तो ॲड केला आहे. तुम्हाला ठेच्याचीच रेसिपी जर हवी असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन चेक करू शकता. तर छान हा ठेचा ॲड करून घ्यायचा आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि हे मिश्रण एकजीव करून बाजूला ठेवून द्यायचं आहे. पुढच्या प्रोसेसकडे वळूया आपण. तर त्यासाठी बेसन पीठ घ्यायचं आहे. बेसन पीठ जरा जास्त प्रमाणात घ्यायचं आहे, कारण आपल्याला घट्टसर, मीडियम आणि घट्टसर असं बॅटर बनवून घ्यायचं आहे बेसन पिठाचं. तर त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. थोडा ओवा ॲड करायचा आहे. तो व्यवस्थित क्रश करून ॲड करायचा आहे बेसन पिठात. त्यानंतर हाताने व्यवस्थित हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे पाणी ॲड करण्याच्या आधी. आणि नंतर हळूहळू पाणी थोडं थोडं ॲड करून हे बॅटर आपल्याला रेडी करून घ्यायचं आहे. आपल्याला व्यवस्थित आरामात हे बॅटर रेडी करायचं आहे फ्रेंड्स. घाई करायची नाही आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये व्यवस्थित थोडं थोडं पाणी घालून पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आधीच खूप पाणी टाकायचं नाही आहे. बॅटर रेडी करताना थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ते रेडी करायचं आहे. जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर तुमचा सुद्धा वडापाव व्यवस्थित आणि छान रेडी होईल. त्यामध्ये बिलकुल लम्स नसायला पाहिजे, थोड्यासुद्धा गुठळ्या नसायला पाहिजे, म्हणून ही प्रोसेस करायची आहे. हळूहळू पाणी ॲड करून चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे हे मिश्रण. कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, अशा पद्धतीने यायला हवी कन्सिस्टन्सी. आता जवळपास हे मिश्रण रेडी झालं आहे. तर त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे आता थोडा खायचा सोडा. खायचा सोडा थोडा ॲड करायचा आहे आपल्याला. तुम्ही बघू शकता क्वांटिटी. छोटा अर्धा चमचा म्हटलं तरी चालेल. आणि त्यामध्ये मी तेल तापवत ठेवलं होतं, तर ते जास्त गरम नाही, मीडियम असं तेल गरम झाल्यानंतर ते 1 ते 2 चमचे तेल ॲड करायचं आहे. आणि पुन्हा हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स केल्यानंतर मग आपलं हे जे बॅटर आहे ते रेडी आहे फ्रेंड्स. आपल्याला बटाटे वडे आपले फ्राय करण्यासाठी. आणि तोपर्यंत जे आपण मिश्रण रेडी करून ठेवलं होतं बाजूला बटाट्याच्या मिश्रणाचं, तर त्याच्या आपल्याला पॅटीज करून घ्यायच्या आहेत. हे बघा, अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. एकदाच व्यवस्थित त्या पॅटीज करून घ्यायच्या आहेत. गोल राऊंड शेप करून नंतर त्याला थोडं प्रेस करायचं आहे. आणि आता आपण हे फ्राय करू शकतो. व्यवस्थित पिठामध्ये घोळून एक एक वडा आपल्याला तेलात सोडत जायचा आहे. आणि गॅस हा
तेल आधी व्यवस्थित तापवून नंतर गॅस हा मीडियम करून घ्यायचा आहे. मीडियम आचेवरतीच आपल्याला हे फ्राय करायचे आहेत. एकदम कमी आचेवर नाही आणि एकदम फास्ट सुद्धा गॅस ठेवायचा नाही आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तेलात सोडल्यानंतर ते व्यवस्थित आपल्याला फ्राय करायचे आहेत. एका बाजूने ते व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपल्याला चेक करून ते पलटी मारून घ्यायचे आहेत. तुम्हाला जसं सोयीस्कर होईल तशा पद्धतीने तुम्ही ते पलटी मारू शकता. चमच्याच्या साहाय्याने किंवा दुसऱ्या झाऱ्याच्या साहाय्याने. मी हे चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असे पटकन पलटी करून घेतले आहेत. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर 1 ते 2 मिनिटात हे आपल्याला काढून घ्यायचे आहेत प्लेटमध्ये. तुम्ही हे टिश्यू पेपरवर सुद्धा काढू शकता फ्रेंड्स, पण एवढं एक्सेस ऑइल नाही आहे यामध्ये, त्यामुळे मी प्लेटमध्येच काढलं आहे. हवं तर तुम्ही टिश्यू पेपरवर काढू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला सगळे वडे रेडी करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता परफेक्ट वडा तयार होतो अशा पद्धतीने केला तर. आणि घरी बनवलं तर तुम्ही हवे तितके आरामात बसून खाऊ शकता. नक्की ट्राय करा फ्रेंड्स ही रेसिपी आणि मला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा फ्रेंड्स आणि शेअर करा हा व्हिडिओ. वडे तर आपले रेडी झाले आहेत फ्रेंड्स, पण त्यासोबत जी लाल चटणी मिळते बाहेर आपल्याला ती सुद्धा आपण रेडी करणार आहोत. कारण ती चटणी वडापावमध्ये खूपच छान लागते टेस्टला. तर मी यासाठी 1 पाव घेतला आहे. 1 पावचे तुकडे करून घेतले आहेत. त्यामध्ये वडे तळताना जो वड्यांचा जो चुरा साईडला काढून ठेवला होता तो चुरा आपण यामध्ये ॲड करणार आहोत. आणि भरपूर असा लसूण ॲड करायचा आहे ही चटणी तयार करताना. थोडं चवीनुसार मीठ आणि 1 चमचा लाल तिखट ॲड करायचं आहे. आणि मिक्सरला हे ग्राइंड करून घ्यायचं आहे मिश्रण. अशा पद्धतीने आपली चटणी तयार करून घ्यायची आहे. खूपच छान टेस्टी होते ही चटणी सुद्धा. लसणाची जी चव येते या चटणीला ती खूपच अप्रतिम येते. तुम्ही नक्की ट्राय करा फ्रेंड्स ही रेसिपी. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मिरच्या सुद्धा तळून घ्यायच्या आहेत जर तुम्हाला आवडत असतील तर. अशा पद्धतीने त्यावरती मस्तपैकी मीठ घालून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे तयार आहे आपला वडापाव सर्व करण्यासाठी आणि एन्जॉय करण्यासाठी. थँक्स फॉर वॉचिंग गाईज. बाय बाय.